शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावलं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्याला धडा शिकवणार की नाही जर आरामखोरी केली तर? समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. नमस्कार. काही तत्कालीन घडामोडींच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्र साप्ताहिक काढायचं ठरवलं. आजपासून तब्बल 66 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. ते सुरू होण्यापूर्वी सुद्धा त्यावेळेला अनेक नावांची चर्चा झाली होती, परंतु अखेर प्रबोधनकार ठाकरेंना विचारणा करण्यात आली नावाबाबत आणि त्यांनी तात्काळ त्या साप्ताहिकासाठी एक नाव सुचवलं, मार्मिक. अर्थातच ते सगळ्यांना पसंत पडलं आणि 13 ऑगस्ट 1960 रोजी मार्मिक साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. मुंबईसह महाराष्ट्र राज्य आकाराला तर आलेलं होतं त्यावेळेला, परंतु त्यानंतर अन्य भाषिकांचं सर्वस्तरीय वर्चस्व सुरू झालं होतं आणि त्यामुळे मराठी माणसाची घुसमट सुरू झालेली होती. मुंबईतील मराठी माणूस आतल्या आत प्रचंड धुमसू लागला होता. तत्कालीन सरकार, तेव्हाची माध्यमं मराठी माणसाच्या या घुसमटीची अजिबात दखल घेत नव्हते आणि त्यामुळे तेव्हाच्या मराठी माणसांच्या मनातील असंतोष एखाद्या ज्वालामुखीच्या लाव्हा रसासारखा असा उकळत होता. त्यांना मार्मिकचा आधार वाटायला लागला. वाचा आणि स्वस्थ बसा असं एक सदर बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये सुरू केलं होतं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत होता. त्यात मुंबईत मराठी माणसाला डावलून कसं सगळीकडे त्यावेळी दाक्षिणात्य माणसांना आणि अन्य अमराठी भाषिक माणसांना विविध आस्थापनांमध्ये नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जातंय, बँका वगैरे सगळीकडेच त्याचं विदारक दर्शन घडवलं जात होतं. त्यातून मराठी माणूस अधिक पेटत चालला होता. मग पुढे त्या काही महिन्यांनी त्या सदराचं नाव बदलून वाचा आणि आता उठा असं करण्यात आलं. बाळासाहेब आधी फक्त व्यंगचित्र काढायचे त्याच्यामध्ये, मात्र नंतर त्यांनी याच सगळ्या विषयांच्या संदर्भात लेख लिहिणं सुद्धा सुरू केलं आणि मुंबईतील मराठी माणूस मग एका संघटनेची मागणी करू लागला. त्यावरती विचार करून मग बाळासाहेब आणि तोवर त्यांच्या भोवती जमलेले सर्व त्यांचे सहकारी पुन्हा प्रबोधनकारांजवळ गेले. संघटना काढायचा निर्णय सांगितला आणि नाव काय ठेवायचं त्याची विचारणा केली. प्रबोधनकार तेव्हाही एका क्षणामध्ये बोलले, शिवसेना. 19 जून 1966 हा तो दिवस ज्या दिवशी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. मात्र शिवसेनेचा पहिला मेळावा त्यानंतर आलेल्या दसऱ्याच्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी झाला. अर्थातच शिवाजी पार्कवरती. ती परंपरा आज तागायत सुरू आहे. प्रबोधनकार त्यावेळेला 81 वर्षांचे होते, मात्र तरीही त्या वयात शिवसेनेच्या त्या पहिल्या मेळाव्यामध्ये त्यांनी छोटंसं परंतु दणदणीत भाषण केलं होतं. मी ते वाचलेलं आहे. त्यातली काही वाक्य फक्त तुम्हाला सांगतो. प्रबोधनकार ठाकरे म्हणाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आपणापैकी मी महाराष्ट्राचा पुत्र आहे यापुढे कोणाची कसलीही भिडबाड न बाळगता आपल्या विरोधासाठी जो जो समोर येईल त्याला उलथवून टाकण्याची हिंमत प्रत्येकानं दाखवायची आहे. हा महाराष्ट्र लेच्यापेच्यांचा देश नाही, ही वाघांची अवलाद आहे आणि या वाघांना कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर त्याचं काय होऊ शकेल हे दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला सांगायचं आहे आणि आई भवानी आपल्या पाठीशी आहे. हा महाराष्ट्र मेलेल्या आईचं दूध पिलेला नाहीये हे तुम्हा सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे. आपण सगळे महाराष्ट्राची म्हणजे एका आईची लेकरं आहोत, सख्खी भावंड आहोत. हे आजपासून तुम्ही सगळ्यांनी कायम मनावरती बिंबवलं पाहिजे. आपापसातील सगळे भेदभाव गाडून टाकायला हवेत आणि महाराष्ट्रातील मराठी म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने एकत्र आलं पाहिजे. पुढे अन्य काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांना स्पर्श करून प्रबोधनकार ठाकरे आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले,
तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे भक्त असाल, आपल्या महाराष्ट्राबद्दल तुम्हाला खरं प्रेम असेल, तर आजपासून निश्चय करा, अन्यायाला मी कधीही क्षमा करणार नाही आणि जे न्याय्य आहे त्यासाठी झगडताना प्राण गेला तरी मी मागे हटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला त्यासाठी कायम सद्बुद्धी आणि प्रेरणा देत राहतील. प्रबोधनकारांचं ते भाषण झाल्यावरती अर्थातच टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट आणि गगनभेदी घोषणा झाल्या होत्या, त्या आवाजानं केवळ शिवाजी पार्क परिसरातीलच नव्हे तर साऱ्या मुंबईतील तत्कालीन मराठी द्वेष्ट्यांना प्रचंड धडकी भरलेली होती. तीच प्रबोधनकारांची, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेंनी मराठी आणि मुंबई द्वेष्ट्यांच्या, महाराष्ट्र द्रोह्यांच्या दावणीला नेऊन बांधण्याचं मोठं पातक केलं. महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करता आली नाही, गुजरातला जोडता आली नाही किंवा स्वतंत्र सुद्धा राखता आली नाही, याचा राग गुजराती नेत्यांना पूर्वीपासून आहे. केवळ रागच नाही तर मराठी माणसाविषयी त्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड घृणा, तिरस्कार आणि द्वेष आहे. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि भारतीय जनता पार्टीची पूर्वीची जी नेते मंडळींची पिढी होती, त्यांच्या मनात तशा प्रकारचा कोणताही महाराष्ट्राविषयी आकस नव्हता, मराठी माणसाविषयी आकस नव्हता. कारण ते गुजराती नव्हते, गुजराती भाषिक, जैन, मारवाडी नव्हते. तेव्हाची भाजप गुजराती, जैन, मारवाड्यांच्या ताब्यामध्ये गेलेली नव्हती. नरेंद्र मोदी, अमित शहा हे प्रचंड खुंची आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत आणि बऱ्यापैकी सक्रिय असेपर्यंत या लोकांनी आपले खरे दात, खरा रंग दाखवायला सुरुवात केली नव्हती. मात्र बाळासाहेब गेल्यावरती त्यांनी ते दात दाखवायला सुरुवात केली. सौम्य प्रकृतीच्या आणि कमी आक्रमक उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेंना हाताशी धरून त्यांनी बरोबर डाव साधला. केवळ शिवसेना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, तर अनेक लहान मोठ्या उद्योग व्यवसायांच्या आस्थापनांच्या रूपांमध्ये मुंबईसह महाराष्ट्राची लूट करून ती गुजरातला नेली. अजूनही ते सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांना 2019 साली शिकवलेला धडा त्यांच्या प्रचंड जिवारी लागलेला आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंना पूर्ण नामशेष करण्याचा त्यांचा सगळ्यांचा निर्धार आहे. हे सगळं चित्र थांबवायचं आणि बदलायचं असेल तर उद्धव ठाकरेंना आता काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू? आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजावलं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही? निवडून आल्याला धडा शिकवणार की नाही? जर आरामखोरी केली तर समजलं ना? हे करायला पाहिजे. मी लोकशाही, फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. उद्धव ठाकरेंमध्ये असणारे सुसंस्कृतपणा, सौजन्यशीलता वगैरे हे सगळे नक्कीच सद्गुण आहेत. परंतु उद्धवजी, एक लक्षात घ्या, आता तुमचा लढा ज्यांच्याशी आहे त्या नरेंद्र मोदी, अमित शहांना वगैरे या गुणांची अजिबात कदर नाही आणि किंमत सुद्धा नाही. त्यामुळं तुम्हाला यापुढे राजकारणात टिकून राहायचं असेल, शेरा सव्वाशेर होण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. अजूनही पूर्ण वेळ अजिबात गेलेली नाही आहे. माझ्यासारखी महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या मनात आजही तुमच्याविषयी मोठी सहानुभूती आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जे काही अल्पकाळात काम केलं त्याविषयी आदर आहे. तुमच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आणि शिवसैनिक महाराष्ट्रात आजही आहेत. ते आजही तुमच्या हाकेला ओ द्यायला तयार आहेत, तुमच्या हाकेला प्रतिसाद द्यायला तयार आहेत. मात्र त्यासाठी तुम्हाला आता रस्त्यावरती उतरावं लागेल. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अशा सगळ्यांच्या विरोधामध्ये टोकाचा संघर्ष तुम्हाला सुरू करावा लागेल. या लढाईत राज ठाकरे यांना तुम्ही सोबत घेऊ शकलात तर अधिकच उत्तम होईल. तुम्हाला व्यापक समर्थन मिळू लागलं की अर्थातच तुमच्या नांग्या सर्व बाजूने आवळण्याचा प्रयत्न आणखीन जोरदारपणे या सरकारकडून होणारच, केंद्र आणि राज्याकडून.
त्यासाठी सुद्धा तुम्हाला तयार राहावं लागेल. प्रसंगी अटक झाली तरी जेलमध्ये जाण्याची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. त्याशिवाय आता अन्य कोणताही पर्याय नाही. आदित्य ठाकरेंनी सुद्धा हे समजून घ्यायला हवंय आता की मोहित कंबोजच्या एका पार्टीला जाऊन त्यांनी अनेक वर्ष मेहनतीने कमावलेली स्वतःची प्रतिमा, चांगली प्रतिमा धोक्यामध्ये आणली. ती माझी चूकच झाली असं जरी त्यांनी नंतर जाहीरपणे कुठेतरी मान्य केलं असतं तरी लोकांनी ते मोठ्या मनानं मान्य केलं असतं, परंतु ते सुद्धा करण्याची कृती त्यांनी केलेली नाही. हे त्याचं फार वाईट वाटलं. असो, तुम्हाला भारतीय जनता पार्टी विरोधात, एकनाथ शिंदेविरोधात प्रामाणिकपणे लढायचं असेल तर ते तुमच्या कृतीमधून यापुढे ठोस स्वरूपात दिसायला हवं. फुटणाऱ्या आमदार खासदारांना शेण फासण्यासाठी, काळं फासण्यासाठी आदित्य ठाकरेंना स्वतः रस्त्यावरती उतरून त्यासाठी एखाद्या ठिकाणी पुढाकार घ्यावा लागेल. उद्धव ठाकरेंना सुद्धा स्वतःला रस्त्यावर उतरावं लागेल. त्याशिवाय अन्य पर्याय नाही. मातोश्रीत किंवा शिवसेना भवनात बसून केवळ आदेश देऊन आता काहीही साध्य होणार नाही. उरले सुरले लोकही जातील. त्यापेक्षा तुम्ही रस्त्यावर उतरा. निष्ठावंत शिवसैनिक मग अधिक जोमाने तुमच्या सोबत, तुमच्या पुढे रस्त्यावरती उतरलेले तुम्हाला दिसतील. आणि लहान तोंडी मोठा घास घेऊन हे सुद्धा सांगेल आज, आपल्या आजोबा प्रबोधनकारांचा हात धरा. दुसऱ्या कुणाच्याही आधाराची तुम्हाला गरज लागणार नाही. आज प्रबोधनकार असते तर त्यांनी काय केलं असतं याचा सतत विचार करा. या महाराष्ट्राला जय शिवराय या मंत्राऐवजी जय श्रीराम मध्ये अडकवण्याचा भिक्षुकी उद्योग, गोबरपट्टी एक कारस्थान प्रबोधनकारांनी कधीही यशस्वी होऊ दिलं नसतं. दाखवायला श्रीराम आणि बगलेमध्ये परशुराम हे कट कारस्थान मोडून काढण्यासाठी प्रबोधनकारांनी आपल्या परीनं आकाश पातळ एक केलं असतं. महाराष्ट्राला जय शिवराय या मंत्रापेक्षा दुसऱ्या कोणत्याही अन्य मंत्राची अजिबात गरज नाही हे त्यांनी आपल्या कृतीमधून दाखवून दिलं असतं. संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या घातकी आणि बेगडी तथाकथित हिंदुत्वाचा पाडाव करायचा असेल तर त्याला अन्य कोणाचाही नाही, प्रबोधनकार ठाकरे नावाचा जालिम, देशहितकारी, राज्यहितकारी आणि बहुजन हितकारी अशा औषधाचे डोस पाजावे लागतील. तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये प्रामाणिक संघर्ष करायचा आहे, प्रामाणिकपणे लढायचं आहे. हे महाराष्ट्राला एकदा नीटपणे दिसू द्या. मग पहा उद्धवजी, हा महाराष्ट्र तुमच्या त्या संघर्षामध्ये कसा पूर्ण ताकदीने उतरेल. ते हिंदुत्व वगैरे बस झालं. आता मराठी, महाराष्ट्र यावरती पुन्हा फोकस करा. मराठी तरुणाईच्या प्रश्नावरती, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, मराठी बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांवर, मुंबईत वाढत चाललेल्या गुजराती, जैन, मारवाड्यांच्या अतिरेकी भूमिकेच्या विरोधामध्ये लढायला सुरुवात करा. पहा कशी सारी तमाम मराठी रयत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. विचार करा. आजच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला आणि मूळ शिवसेना परिवाराला हार्दिक शुभेच्छा. हे जे मागच्या काही काळामध्ये 4-5 वर्षांपासून मळप दाटलेलं आहे ते दूर व्हावं आणि शिवसेना पुन्हा एकदा आपल्या मूळ मार्गावरती यावी आणि मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांनी लढावं. यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.